हाय, आय एम राजनंदिनी अँड वेलकम टू माय अनदर मिनी व्लॉग. माहीत नाही का, आपण थंडीच्या दिवसामध्ये ना पाऊस काय येतोय हेच कळत नाही आहे मला. सकाळ सकाळी उठल्या पाऊस लागला मला. तशीच गेली कॉलेजला. कॉलेजमध्ये पहिले अटेंडन्स वगैरे घेतले आणि ॲज युजल शूट करायला विसरले. त्यानंतर मग निघालो घरी येण्यासाठी. मग संध्याकाळी असं डिसाईड केली की दाल मखनी करणार मी. सो मग तुम्हाला मी सांगते ह्याची रेसिपी. सो मग मी उडीद डाळ घेतली, राजमा घेतला आणि मग तूर डाळ घेतली. ह्या सगळ्यांना मॅरिनेट केलं, म्हणजे भिजवून काढलं आणि परत मग शिट्ट्या मारून मग मसाला वगैरे टाकून, म्हणजे जेव्हा आपण त्याला बॉईल करणार आहे ना तेव्हा त्यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट टाकलं होतं मी. आता शिजवून झालं. आता फोडणी कशी द्यायचं तुम्हाला सांगते मी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिले म्हणजे तेलात पहिलं जिरं टाकायचं, त्यानंतर मग मिरची टाकायची. मिरची थोडीशी तडतडली की परत आपल्याला टाकायचं आहे मस्तपैकी कांदा. मग कांदा मस्तपैकी गुलाबी करून घ्यायचा. त्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे सगळे मसाले, म्हणजे जिरेपूड, धनेपूड, गोडा मसाला, अजून जे काही तुम्हाला टाकता येईल ते सगळे मसाले टाकून द्या. मग जी आपली शिजवलेली डाळ आहे ना ती सगळी टाकून द्यायची आणि त्यावरून मस्तपैकी मलाई टाकायची. मी फ्रेश एकदम आपली मलाई घेतली होती, दुधावरची शाई म्हणजे. त्यानंतर मग ऑब्व्हियसली दाल मखनी होती म्हटल्यानंतर चपाती काय चांगलं लागणार नाही. सो मी म्हणलं रोटी करूया. सो रोटीचं पटकन पीठ मळून घेतलं आणि मम्मीने लाटून दिल्या. सो रोट्या एकदम मस्त होतात गाईज. कधी तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा. आम्ही दरवेळेस अशाच रोट्या करतो जेव्हा केव्हा आम्हाला रोटी खायची असेल. आम्ही बाहेरून रोट्या शक्यतो नाही आणत असं काय घरी केलं तर, बिकॉज हे रोटी सुद्धा एकदम कमाल होते. मग परत असाइनमेंट लिहायला बसले. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.